हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. त्यामध्येच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, एक खुश खबर महत्वाची बातमी घेऊन येतोय. ऑलमोस्ट तारीख फिक्स झाल्यासारखी आहे. लाडक्या बहिणींनो, काल आपण एक व्हिडिओ बनवला होता बोगस सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो आपल्यापर्यंत खूप काही मेसेजेस आलेत, खूप काही ईमेल्स आले आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक खुश खबर देऊ इच्छितो ही तारीख ऑलमोस्ट फिक्स झालेली आहे. असंच वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ही तारीख फिक्स दाखवण्यात आली आहे आणि मी सुद्धा तुम्हाला बोललो होतो की या तारखांमध्ये येऊ शकतो. तर हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ज्या बहिणींना 16 हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. मग अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये चालू आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र वाटप त्याबद्दलही आता चर्चा करणार आहोत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर 8 डिसेंबर 2025 ला काय झाला होता? जी-आर प्रसिद्ध झाला होता नोव्हेंबर महिन्याचा. 17व्या हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध होऊन तो तुमच्या अकाउंटला ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसांमध्ये क्रेडिट व्हायला पाहिजे, असं आतापर्यंत झालेलं आहे. पण या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल 10 दिवस होऊन गेले. आजची 18 डिसेंबर आहे. तरी सुद्धा अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सगळं तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल काही दिवसांच्या अगोदर स्वतः आदिताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं होतं की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करा. बरोबर? आणि ही शेवटची संधी असणार आहे. शेवटची संधी असणार आहे. ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं. तुमच्याकडनं चुका झाल्या असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही चूक दुरुस्त करू शकता असं सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलं होतं. मग मला असं म्हणायचं आहे, की जर तुम्ही आदित्यला प्रश्न विचारायचा आहे, की जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी करणं कंपल्सरी ठेवलेलं आहे. पण ई-के-वाय-सी बाबत असलेले प्रश्न अजूनही तुम्ही का सोडवलेले नाहीयेत? आज जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, फक्त 12 दिवस बाकी आहे. शेवटचे 12 डेज बाकी आहे. आणि अजूनही लाखो बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे. काही बहिणींना ओ-टी-पी आताही येत नाहीये. काही बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे. तोही एरर येतोय. काही बहिणींना तर असा इश्यू येतोय, की त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नाहीये. पती बेपत्ता आहे, वडील बेपत्ता आहेत. तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं? त्यानंतर जर बघितलं असेल, हमी पत्र सुद्धा द्या. हमी पत्र सुद्धा द्या अंगणवाडी सेविकांकडे. तर ते हमी पत्राचं अजून काय भानगड आहे ते सुद्धा पुढे आलेली नाहीये. तर असं कसं चालणार आदितीताई? तुम्ही महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहेत यांच्या समस्या तर जाणून घ्या. तुम्ही एक स्वतः महिला आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या जर तुम्ही समस्या जाणून घेणार नाही, तर त्या लाडक्या बहिणींनी कोणाकडे बघायचं? भाऊ तर आपल्या मुलांना वाचवण्यासाठी तिकडे व्यस्त आहेत. तिकडे करप्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत. तर आदितीताई, तुम्ही या लाडक्या बहिणींच्या मुद्द्यांना लवकरात लवकर सॉल्व्ह करा. कारण अन्यथा या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे, ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचे हप्ते बंद होईल. असंच तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये बहिणींना अपात्र ठरवलं आणि त्यांना म्हटलं, की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील, अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करतील. पण आदित्य, खरं सांगतो, ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे. कारण अंगणवाडी सेविका कधीच कोणाच्या घरी गेलेल्या नाही. तुम्ही ते कसं पडताळणी केली, तुम्ही कसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले, तुमचं तुम्हाला माहीत. तिथे किती करप्शन होतं, तिथे किती पैशांचा भडीमार होतो, पैसे कोणाच्या खात्यामध्ये जातात, हे सुद्धा अद्यापही कळलेलं नाहीये. तर आदित्यताई, तुम्ही यांच्यावर लक्ष द्या. अन्यथा तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये भयंकर मोठ्या पराभवाला, नामुष्कीला सामोरं जावं लागू शकतं. मी हे नाही म्हणत आहे, ही माझ्या बहिण्यांच्या मनामध्ये आलेला असंतोष आहे आणि तो साहजिकच आहे, यायलाच पाहिजे. कारण तुम्ही आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अनेक गोष्टी या ठिकाणी बोलून जात आहे. जेव्हा 52 लाख बहिणी अपात्र ठरणार असा एक मेसेज, एक व्हिडिओ आपण बनवला होता, तेव्हा तुम्ही डायरेक्ट इव्हनिंगला पोस्ट केली होती, की बाबा असं काही नाही आहे. मग या लाडक्या बहिणींच्या समस्यांना तुम्ही का बरं उत्तर देत नाही आहे? तुम्ही का बरं फेसबुक हँडलला टाकत नाही आहे? तुम्ही Twitterला का नाही टाकत आहे? तुम्ही न्यूज पत्रकामध्ये का बरं बोलत नाहीये? हा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आणि खात्यामध्ये ₹3000 येणार. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, की आपल्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ताच येणार आहे. कारण की जी-आर प्रसिद्ध कोणत्या महिन्याचा झाला आहे? फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी-आर आहे. डिसेंबरचा हप्ता जर आला, पाहिजे असेल 3000 एकत्र, तर डिसेंबरचा जी-आर सुद्धा येणं गरजेचं आहे. बरोबर? अन्यथा जर डिसेंबरचा जी-आर आले नाही, तर आपल्या अकाउंटला फक्त आणि फक्त ₹1500 येतील. हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. लाडकी बहीण योजनेतून महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. हप्ता उशीर येण्यामागे कारण काय ते जाणून घेऊयात. बघा, लाडकी बहीण योजनाबाबत मोठी अपडेट आलेली आहे. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी येणार? हप्ता न येण्यामागचे कारण सगळं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑलमोस्ट 15 दिवस झाले. नोव्हेंबर संपून म्हणजे 18 दिवस झाले. तरी अकाउंटला पैसे जमा झाले नाही. मग नेमक्या तारखा कोणत्या ठरल्या? तर बघा लाडक्या बहिणींनो, 21 तारखेला रिझल्ट आहे. 20 तारखेला काय इलेक्शन आहे. बरोबर? नगरपंचायत आणि नगर परिषद यांच्या निवडणुकीचा रिझल्ट 21 तारखेला संपणार आहे. बरोबर? आणि आचारसंहिता संपणार आहे 21 तारखेला. पण सरकारने काय केलं, हीच आचारसंहिता कंटिन्यू पुढे ठेवताना याला संपवणार आहे 16 जानेवारीला. 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि 16 जानेवारीला ऑलमोस्ट काय होईल लाडक्या बहिणींनो,
या आचारसंहिता संपेल. मग तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल का? नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला सांगतो 21 तारखेचं नगरपंचायतीचं इलेक्शन संपलं, की 22 तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई त्यांच्या Facebook हँडलला टाकतील, की बाबा 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. म्हणजेच काय 23 आणि 24 डिसेंबरला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतं, अशी माहिती आपल्याला भेटली आहे. कारण काल आपण सरकारवर इतकी कडाडून टीका केली आहे, भयंकर. याच्या माध्यमातून मला सरकारी माध्यमातून तर फोन नाही आला, पण जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं फोन आलेला आहे, की सरकारवर अशा पद्धतीच्या तुम्ही टीका कशा करू शकता? बरोबर? तर लाडक्या बहिणींनो त्यांच्याकडनंच आपल्याला माहिती मिळाली आहे. काय मिळाली आहे? की 23-24 तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होऊ शकतात. पण आता माझं एवढं म्हणायचं आहे, नगर परिषदा निवडणुका झाल्या तर लगेच 2 ते 3 दिवसात पैसे जमा होतील. तर मला असं म्हणायचं आहे, नोव्हेंबर गेला आणि डिसेंबर संपून राहिलेला आहे. तर यामध्येच हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः महाराष्ट्राच्या वित्त मंत्र्यांनी म्हणजे फायनान्स मिनिस्टरनी प्रतिपादन केलं होतं, की या योजनेसाठी अजून निधी काय दिलाय? वाढवून दिलेला आहे. बरोबर? या लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी काय केलं होतं? एक बिल पास केलं होतं आणि वेगळे 6,000 कोटी या लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आले होते. मग आता तुम्ही तर निधी तर दिलाय, निधी तर अलोकेट केलाय लाडकी बहीण योजनेसाठी. मग तोही निधी डिसेंबरचा हप्ता लवकरच आता 2 ते 3 दिवस बाकी आहे. हा वीक संपायला 19, 20, 21 या दिवसांमध्ये नवीन डिसेंबर महिन्याचा जी-आर आणून ते पैसे 23-24 या तारखांमध्ये म्हणजे डिसेंबरचा प्लस नोव्हेंबरचा असे 3,000 लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा करावे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे किंवा मागणी करायची आहे सरकारकडे. अजूनही हप्ता आला नाही. लाडकी बहिणीच्या महिलांनी नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगर परिषद, नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार. या कालावधी योजनेअंतर्गत निधी दिला नाही असं सांगितलं जात आहे. कारण दिला असता तर सरकारवर पुन्हा टीका झाली असती, की बाबा निवडणुकीला पुढे ठेवून तुम्ही पैसे दिले, तर याचा अर्थ असा होता, की वोट विकत घेतल्यासारखं म्हणून सुद्धा होऊ शकतं. इट माईट बी पॉसिबल, की ते थोडं लेट करतात. नंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यासोबतच जानेवारीत पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. हे डिसेंबर महिन्याचे असंही सांगण्यात येत आहे. पण लाडक्या बहिणींनो तुम्ही काळजी करू नका. जर असं झालं, की निवडणुकीमध्ये या आचारसंहिता दरम्यान जर पैसे जमा केले नाहीत, तर अल्मोस्ट लक्षात घ्या, तुम्हाला 17 जानेवारी नंतर पैसे मिळतील आणि असं जर झालं, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिने काय होतील रे? असे 3 महिने मागे पडतील आणि तुमच्या 5 वर्षाच्या कालावधीमधून 3 महिने गेले तर ऑलमोस्ट 4.5 वर्ष उरल्यासारखे आहे. म्हणजे तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3 महिन्याचे पैसे भेटणार नाही का? म्हणून मला असं म्हणायचं आहे, लाडक्या बहिणींनो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सॉरी इथे जानेवारीचं म्हणतोय मी तुम्हाला पुढच्या पेजवर दाखवतो. टेन्शन घेऊ नका. बघा आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो 18 तारीख आहे. डिसेंबर 18 आणि 21 तारखेला ही निवडणूक आहे नगरपंचायतीची जी आता संपणार आहे. म्हणून मला असं वाटतं 22 तारखेला स्वतः आदित्य त्यांच्या Facebook हँडलला टाकतील, की पुढच्या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. म्हणजे मला असं म्हणायचं आहे 23, 24, 25 या दिवसांमध्ये पैसे जमा होतील तुमच्या अकाउंटला आणि व्हायलाच पाहिजे. अन्यथा लाडक्या बहिणींनो, जर आता आचारसंहिता पुढे ढकलण्यात आली आहे आणि आचारसंहिता माहिती तुम्हाला पुढे ढकलण्यात म्हणजे कधीपर्यंत ढकललेली आहे? तर 16 जानेवारीपर्यंत आचारसंहिता पुढे ढकलण्यात आलेली आहे. 16 जानेवारी आणि जर सरकारने असं म्हटलं, की आम्ही आचारसंहितेमध्ये पैसे पाठवणार नाही, तर हा सरकारसाठी खतरनाक विषय होणार आहे. सरकार तर ठरणारच आहे. पण मलाही असंही वाटतं, की लाडक्या बहिणींनो 16 तारखेपर्यंत म्हणजे 16 जानेवारीपर्यंत काय असणार आहे, आचारसंहिता असणार आहे महानगरपालिकेची. पण ही जी महानगरपालिका ज्याला आपण मनपा निवडणूक म्हणतो, नगरपालिका. बरोबर? ही जी महानगरपालिका निवडणूक म्हणतो, तर याला मिनी विधानसभा निवडणूक म्हणतात. तर मला असं म्हणजे माझ्या आतून किंवा मला माझा जो इंटरनल भाग आहे तो सांगतोय, की आपल्याला ₹3,000 एकत्र येऊ शकतात. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र येऊ शकतात. फक्त सरकारने त्याबद्दल आता लवकरात लवकर पावलं उचलावी आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा करावे. म्हणजेच तारीख फिक्स झाली आहे मी तुम्हाला सांगितलं अल्मोस्ट 23, 24, 25 या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला 1500 तर फिक्स आहे. पण मला सरकारला म्हणायचं आहे, की आता वेळ झालेली आहे. तुम्ही करा आणि ज्याही बहिणींची ई-के-वाय-सी रखडली आहे, त्या बहिणींनी सुद्धा लवकरात लवकर ई-के-वाय-सी करा. ज्या समस्या आहे, आदित्य तुम्ही प्लीज करून त्या बहिणींच्या समस्या समजून घ्या आणि लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करू द्या. 13 दिवस बाकी राहिले त्यासाठी आणि ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो आणि यदिताई तुम्ही सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीच आहे. पण या लाडक्या बहिणीच्या समस्या तुम्ही समजून घ्या आणि लवकरात लवकर ती 2 महिन्याचे पैसे एकत्र त्यांना पाठवा. डिसेंबरचाही जी-आर प्रसिद्ध करून डिसेंबरचाही हप्ता त्यांना पाठवा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.